खीर ना एकदा तुम्ही बनवून बघाच. अगदी पौष्टिक आहे आणि घरच्या घरी एकदम सोपे आहे. ही खीर खाल्ल्यानंतर बाळ अजिबात चिडचिड करणार नाही, रडणार नाही आणि अगदी शांत तो झोपेल. तर चला ही खीर कोणती आहे ती आपण बघूयात. अगदी सोपी आहे आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ, पूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणून माझे व्हिडिओ थोडेसे लॉंग असतात. कारण की एक आई म्हणून माझा सल्ला असेल की प्रत्येक फूड देताना तुम्हाला सगळी माहिती द्यायची असावी. तर पहा, इथे मी पातेलं घेतलं, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचात पीठ घ्यायचं, जास्त आपल्याला पीठ घ्यायचं नाहीये. आणि छान आपल्याला तुपामध्ये भाजून, जसं आपण बेसन पीठ लाडूसाठी भाजून घेतो तसंच आपल्याला लालसर छान असं पीठ हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि गव्हाच्या पिठामध्ये ना कार्बोहायड्रेट जास्त असतात. बाळाला दिवसभर एनर्जी मिळते त्याने आणि त्याचबरोबर बाळाचं वजन देखील वाढतं. पचन आणि याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे बोन्स स्ट्रॉंग होतात. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील हे चांगलं आहे, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त असतं. आणि हे खाल्ल्यानंतर बाळाची भूक वाढते. त्याच्यामुळे तुम्ही नक्की द्या. आणि तुम्ही खजूरचं पाणी ॲड करून घेतलं आहे. खजूरचं पाणी याच्यासाठी की बाळ गोड पदार्थ जास्त खायला असतो. आपण कुठल्याही याच्यामध्ये साखर वगैरे गूळ वगैरे टाकत नाही, कारण की 1 वर्षाच्या बाळाला साखर गूळ द्यायचा नसतो. म्हणून इथे आपण खजूरचं पाणी ॲड करून घेतलं आहे. आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून उकळल्यानंतर गाठी त्याच्या होणार नाहीत. म्हणून आपल्याला इथे छान असं त्याला हलवून घ्यायचं आहे. बाळाला तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा नक्कीच हा पदार्थ देऊ शकता. पण पहिल्यांदा देत असाल तर हा पदार्थ सकाळी किंवा दुपारी द्या, रात्रीचा देऊ नका. आणि एकदा बाळाला सवय झाली ना, तुम्ही रात्रीचा पण हा पदार्थ बाळाला दिला ना, तर बाळ अगदी शांत झोपेल, अजिबात चिडचिड वगैरे करणार नाही आणि अगदी तुम्हाला पण तो त्रास देणार नाही. मी माझ्या बाळाला बऱ्याच दिवसापासून हा पदार्थ चालू केला आहे आणि तो खातोय, शांत झोपतोय, शांत राहतोय. त्याच्यामुळे मी हा तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि अगदी तुम्ही म्हणतात ना, इन्स्टंट बेबी फूड आपण याला म्हणू शकतो. खूप कमी वेळेमध्ये होतो आणि फक्त आपल्याला चांगला इथे उकळून शिजवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित, जेणेकरून बाळाचा पोट वगैरे दुखणार नाही, बाळाला कुठल्याही कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम बाळाला होणार नाही. आणि हा पदार्थ आपण पण खाऊ शकतो. जसं की माझ्या डिलिव्हरीमध्ये कितीतरी दिवस मी हे खात होती आणि अगदी छान, अगदी टेस्टी लागतो. बाळ तुमचं अगदी आवडून, बाळ तुमचं काही खात नसेल तर हा पदार्थ तुम्ही बाळाला बनवून पहा, तो नक्कीच खाईल. आणि अशात मी बेबीच्या फूड रेसिपीज अपलोड करत असते. रोज आपला व्हिडिओ येत असतो, त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पहा, इथे आपली गव्हाच्या पिठाची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. मी एवढी पातळ का ठेवत आहे, याच्यामध्ये थोडीशी आपण घट्ट ठेवत. पातळ याच्यासाठी की बाळ थंडीमध्ये खूप कमी पाणी पिते ना, त्यामुळे बाळाला जास्त लिक्विडचा आहार मी जास्त आता सध्या देत आहे, कारण की पाणी पिणं कमी होत झालं आहे त्याच्यामुळे. आणि अशा कन्सिस्टन्सी असं झाल्यानंतर आपण गॅस बंद करूयात, कारण की याच्यामधून त्याला पाणी जाईल जेवणामधून. मग मी खूप जास्त घट्ट असं वगैरे आता सध्या तरी बाळाला देत नाहीत. आणि आता आपण काढून घेऊयात. बघा, अशा पद्धतीने तुम्ही जर बाळाला दिलं, बाळाचं वजन देखील वाढेल. तुमचं बाळ खात नसेल तर खायला देखील तो लागेल. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे गव्हाच्या पिठाची. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि तुम्ही व्हिडिओ बघताय, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि पुढचा व्हिडिओ आपला एक छानसा असा सेरेलॅक्सवरती येणार आहे, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.